माझे नाथ बाबा बोलतायत. हा, नाथ महाराजांनी काय केलंय की त्या ठिकाणी माणसं तरी ऐकत नाही, हा जीव तरी ऐकत नाही. पण नाथ बाबांनी तुमच्यातलं उदाहरण दिलंय. त्या पक्ष्यांच्या माध्यमातून संत वाणी वदविली. काय तर पक्षी अंगणी उतरती एका कुंतुनिया राहती. आपल्या परांगणामध्ये अनेक पक्षी येतात, अनेक पक्षी उतरतात, त्या ठिकाणी दाणे टिपतात. बघा, कोणी काळा असतो, कोणी गोरा असतो, कोणी लाल असतो, कोणी पांढरा असतो. अनेक रंगाचे पक्षी आहेत. बरोबर आहे बाबा? वेगवेगळ्या रंगाचे पक्षी एकाच परांगणामध्ये उतरतात. पण कधी कोणाला लाथा मारित नाहीत, कधी कोणाला ढुसण्या मारित नाहीत, कधी कोणाला नाव ठेवत नाहीत. अलग लक्षात. पण बघा, या ज्याला आपण त्या ठिकाणी हा नरदेव भगवंताला दिलाय, ज्याला बुद्धी दिली आहे. पशु पक्ष्यांना बुद्धी आहे का? नाही. पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग बघती. त्या ठिकाणी पक्ष्यांना बुद्धी नाही, पण तरी सुद्धा नाथ बाबा पक्ष्यांचा ऐका म्हणतात. कारण पक्ष्यांनी आपल्याला उपदेश करावा एवढी आपली बुद्धी. बघा श्रोता, ते म्हणतात माणसाचं आणि चिमण्याचं चाललं होतं. मी सांगायचे होतो पक्षाला रंग अनेक आहेत, हा, वेगवेगळ्या कलरचे आहेत, वेगवेगळ्या जातीचे आहेत. आता बघा, सगळे एकत्र उतरतात, सगळे एकत्र राहतात. जेवढं लागल तेवढं घेतात, जेवढं लागल तेवढं आपल्या उदरामध्ये आपल्या चोचीमध्ये धान्य घेतात. आणि घेतल्यानंतर त्याच जागेवरती सुंदर असं त्या ठिकाणी घर बांधतात. घर बांधल्यानंतर त्या ठिकाणी आपले नाते गोते गणगो सगळे एकत्र करतात. आपली मावशी, आपले काका, आपले त्या ठिकाणी अजून मामा, हे सगळं गणगोत त्या चिमण्या एकत्र करतात. आणि एकत्र केल्यानंतर तिला साईडचा गुंठा, इकडच्या साईडचा गुंठा ह्या त्या ठिकाणी पाहुण्याला, तिकडच्या साईडचा गुंठा ह्या त्या पाहुण्याला. आणि सगळ्यांचे त्या ठिकाणी बंगले मांडून त्या ठिकाणी सुंदर तिथे राहतात. ते कोण? वा, पक्षी राहते का? हा, विठाला विठाला हा सगळा मायाचा पसारा तुमचा आमचा आहे, पक्षाचा नाही माय बाप. हा बघा, पक्षी वेगवेगळ्या रंगाचे आहेत, वेगवेगळ्या जातीचे आहेत, वेगवेगळ्या धर्माचे आहेत, पण सगळे एका आनंदाने राहतात. कधीच कोणाची कुचा निंदा करत नाही. महाराज, इथं एक बुवा जर दुसरा बुवाला जर बघितलं त्यानं, बुवा कळतो तुम्हाला बुवा? हा, बुवा म्हणजे हो बुवा महाराज. हा, एका महाराजांना समजा दुसरा महाराज पाहिला की याची तळपायाची आज मस्त एवढी आपली कंडिशन बेकार. मग मला सांगा, ते प्राणी बरे आहेत का माणसं बरे आहेत? हा, एखाद्या बघा जिथं माणसं हात टाकतात अण्णा, तिथून पुढं प्राणी उदायला येतो. मला सांगा, चोर चोरी करून जातो, हा, गेल्यानंतर पोलीस त्याला सापडतात. पण त्याला जर नाहीच मेळ लागला तर मग काय करते? हा हा, कोणाला आणतात ते? मग कुत्रा सापडून देतो. चोरी हे करतो आणि सापडून द्यायला कुत्रा आहे. मग मला सांगा, तुम्ही बरे आहेत? तुम्ही म्हणजे आपण सगळे जाऊ त्याच्यामध्ये बरं. विठाला विठाला विठाला. आणि मग बघा, एका मंडपामध्ये, एका घरामध्ये, त्या परांगणामध्ये वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे असतात. हे बघा, तुमची आमची जात कोणची असू द्या मायबाप, धर्म कोणता असू द्या, पण तुम्हा आम्हाला फक्त एक जात आहे, ती म्हणजे मनुष्य देह जाते. हा, म्हणून तो खरा तो एकची धर्म आणि जगाला प्रेमात पावे, खऱ्या अर्थानं हा धर्म आहे. म्हणून गावात जसं आपण एका कुटुंबात एका जीवानं राहतो, तसं सगळ्या गावानं सगळ्यांनी एकत्र येऊन राहिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं ही सेवा आहे, खऱ्या अर्थानं हे प्रेम आहे आणि खऱ्या अर्थानं हा धर्म आहे. म्हणून पक्षाकडून शिकावं. आणि पक्षानं सांगितलं, राजा हो, तुमचा मार्ग चुकलाय. काय? हो, माझ्या नाथ बाबाने एक पक्षी सांगितलाय, विठाला विठाला तसं अनेक साधू संतांनी अनेक पक्षी सांगितले दादा. हा, आता नुसते पक्षी सांगून गेलो तर आपला दिवस पुरायचा नाही, एवढे पक्षी आहेत. कारण अनेक पक्षी आहे आणि अनेक पक्षापैकी प्रत्येक पक्षानं तुम्हा आम्हाला काहीतरी शिकूनच त्या ठिकाणी गेलेले आहेत, काहीतरी त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचंच आहेत. असे अनेक उदाहरणं आहेत. तर मी काही साधू संतांनी उदाहरणं सांगितलेत, ते उदाहरणं तुमच्या पुढे मांडतो. विठाला विठाला माझ्या नाथबाबांनी काही पक्षी सांगितले, माझ्या तुकोबरांनी काही पक्षी सांगितलेत, अनेक संतांनी अनेक पक्षी सांगितले. मी तर सांगून जाईल, खऱ्या अर्थानं पक्षीप्रेमी म्हणून या साधू संतांना पुरस्कार द्यायला पाहिजे. ज्याच्या हरिपाठ पाहत नाही, हा, त्याला ज्ञानेश्वरी भूषण, तुकाराम महाराज भूषण,
काय याचा आता काही गोष्टी माईक सोडून बोलावं लागतात नाही तर माझ्यावर ऑफिस घ्यायला बसले सगळे विठाला 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 मग खरा त्या ठिकाणी पुरस्कार माझ्या साधू संतांना दिला पाहिजे काय दिला पाहिजे यांच्या जीवनामध्ये यांनी पक्षी सांगितले हे खरे पक्षी प्रेमी आहेत हा एखाद्या पक्षाला पाणी पाजायचं चालता चालता झाले पक्षी प्रेमी फोटो काढून घेतला की हा पण वरच्या आळीच्या लोकांनो सावध ऐका आता वरच्या आळीचे लोक कोणचे खालच्या आळीचे लोक कोणचे आणि मधल्या आळीचे लोक कोणचे आता खालच्या आळीचे म्हणजे जे किडे आहेत हा जे आळे आहेत जे आपण त्या ठिकाणी बारीक सरपटणारे प्राणी आहेत ते म्हणजे खालच्या आळीचे लोक आता मधल्या आळीचे लोक आणि महाराज कोणचे हा मधल्या आळीचे म्हणजे तुम्ही आम्ही मग आता वरच्या आळीचे कोणचे आहेत तर वरच्या आळीचे लोक म्हणजे जे देवाच्या जवळ आहेत जे देवाच्या जवळ बसलेले आहेत मग देवाच्या जवळ कोण कोण बसलेले हा संत मंडळी आहेत पण संत मंडळी ही आशेत आणि मायेत गुरफटलेली नाही हा मग आशेत आणि मायेत गुरफटलेले कोण आहेत किंवा गुरफटणार आहेत गुरफटू शकतात लक्षात असे वरच्या आळीचे कोणचे तर ते म्हणजे त्या ठिकाणी नारदासारखे अर्जुनासारखे आता अर्जुन कोणा संग आहे हा म्हणजे भगवंतासोबत आहे पण यायला वासना गुरफटू शकते हा म्हणून बघा जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने म्हणून यायला भीती आहे आलं लक्षात आता यांना भीती असल्यामुळं त्या पिंगळ्यानं नाथबाबाने त्या पिंगळ्याच्या माध्यमातून यांच्यासाठी उपदेश केलाय का कारण जे खालचे आहेत किडे त्याला तर ज्ञानच नाहीये आणि तुम्ही आम्ही आपल्या तर किती सांगू तरी न ऐकती भटकीचे आणि पुढे शिंदळीचे रडतील म्हणून तुम्ही आम्ही ऐकू शकत नाही खालच्याला काही कळत नाही मग जे जाणते आहेत जे नेणते आहेत जे जे जेवाच्या जवळ आहेत पण याच्यावरती वासनेचा घाला होऊ शकतो म्हणून उपदेश केलाय त्यांच्यासाठी याच्यामध्ये हा विठाला विठाला म्हणून जडभरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो बघा ब्रह्मदेवाला सुद्धा वासनेने घाला गेला काय हा इंद्र चंद्र हा इंद्रा पडली चंद्र झाला काळा भजनाचा हा हे कशामुळं विषयाची संगती झाली आमुची निष्ठी 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 हो आपल्याला बरोबर पूजेच्या टाइमपर्यंत कीर्तन करायचंय आणि मग आपली वेळ संपत आलेली आहे लक्षात 1 मिनिटही पुढे जायचं नाही कारण हे प्रासादिक कीर्तन आहे इथं त्या ठिकाणी बरोबर वेळेवरती पूजा करावी लागते म्हणून हे सर्व यांच्यावरती खऱ्या अर्थानं वासनेचा घाला होऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी पिंगळा सांगतोय की वरच्या आळीच्या लोकांनो सावध ऐका हो हा पुढे काय म्हणतात देह हा पाचाचा आणि लावसना भगवंताने तुम्हाला हा देह दिलाय हा देह हे काळाचे अजून त्याप्रमाणे तुम्हाला विठाला 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 हो देह हा पाचाचा आणि लावसना विठाला विठाला कधी कधी काय होतं बाबा वयामानानं आलं लक्षात वयामानानं जरा मागं पुढे होतंय प्रमाण पण पटरी मात्र सोडणार नाही विठाला 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 म्हणून त्या पिंगळ्याने त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला उपदेश केलाय याच्या पुढे जाऊन एक पक्षी सांगतो त्याचं नाव आहे टिवटिवी काय टिवटिवी नावाचा पण पक्षी आहे नाथबाबांनी या पक्षाचं देखील उदाहरण सांगितलंय आणि त्या पक्षानं सुद्धा तो पक्षी सुद्धा रात्री 2च्या सुमारामध्ये अनिल बाबा तो टिव 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 करत असतो आणि तो सांगत असतो की आज कोणाच्या घरावरती यमाचा घाला होणार आहे ज्याच्या घरावरती त्या ठिकाणी यमाचा घाला होणार आहे जो यम त्या ठिकाणी येणार आहे आणि याचा प्राण घेऊन जाणार आहे म्हणून तो पक्षी काय करतो नदीच्या काठावरती जातो एक दगड पायामध्ये घेतो आणि नदीच्या मध्यभागी उभा राहतो उभा राहिल्यानंतर वरती त्या ठिकाणी स्थिर अवस्थेत असतो तुम्ही आम्ही बघतो बघा पक्षी तो टिवटिवी नावाचा पक्षी त्या ठिकाणी वरती डोक्यावरती उभा असतो तुम्ही आम्ही ज्यावेळेस पक्षी जोर जर ओरडा लागला तो टिवटिवी नावाचा
का त्याला दगड फेकून आणतो. जुने माणसं बघा, हा का बरं हाणायचे? हा त्याचं कारण असं आहे की त्यांना माहिती आहे हे जर वाढायला लागलं की निश्चित कोणाचा ना तरी कोणाचा घात होणार आहे. यम येणार आहे आणि त्याला कोणाला तरी घेऊन जाणार आहे. म्हणून आपण त्याला काय करायचो? हाकलून लावायचं. कोणाला? हा मग त्या प्राण्याला कळतंय की हे इथून आपलं सगळं इथून जायचंय, तुम्हाला यम येणार आहे आणि घेऊन जाणार आहे. ते काही कुठल्या प्रकारची आसक्ती बाळगत नाही. म्हणून तो प्राणी काय करतो, तो पक्षी काय करतो, त्याला यमाची चाहूल कळते आणि चाहूल कळल्यामुळं तो पायामध्ये दगड घेतो, नदीच्या त्या ठिकाणी पात्रात उभा राहतो. ज्यावेळेस यम उतरतो, एखाद्या घरावरती येतो, घरावरून त्या माणसाचा प्राण घेऊन जातो. जसा प्राण घेऊन जाणार तो नंदू महाराज काय जीवन आहे मायबाप पक्षाचं. तो पिंगळा, तो टिवटिव नावाचा पक्षी झोप घेतो. झोप कुठं? पाण्यावरती. हा पाण्यावरती झोप घेतो, खडा पायात ठेवतो. यम प्राण घेऊन जाणार, प्राण घेऊन गेला, शरीरातला प्राण काढून घेतला. जसा प्राण काढून घेतला तशी याची झोप उडती आणि हा दगड त्या ठिकाणी पाण्यात टाकून देतो. आणि त्या प्राण्यानं तुम्हाला सांगितलंय की काय राजा हो, एक दिवस या जगातून तुम्हाला आम्हाला निरोप घ्यायचा आहे. म्हणून काय करा? सत्कार्य करा, चांगलं जगा, चांगलं वागा. हे बघा या मातोश्रीनं, या आई साहेबानं या कुटुंबावरती त्या ठिकाणी संस्काराची छाया, संस्काराचं बीज पेरलं. म्हणून त्या ठिकाणी हा नामदान, त्या ठिकाणी ज्ञानदान ह्याचा ह्या त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा एवढा मोठा खटाटोप होतोय, एवढं मोठं भक्तिमय वातावरण होतंय. आणि याला पुण्याचं त्या ठिकाणी कारण लागतं. याला पुण्याचा साठा पाहिजे. म्हणून चांगलं जगलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. या पक्षानं तुम्हाला आम्हाला उपदेश केलाय. नाथबाबांनी त्या पक्षांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सांगितलंय. एक पक्षी पुन्हा सांगतो बघा. आता सांगूच का? आता नुसते पक्षीच सांगायला लागलो मी तर तुम्हाला मगाशी म्हणलं मी, आलं लक्षात? प्रत्येक पक्षानं हे बघा, सुगरण नावाचा पक्षी आहे नंदू बाबा. हा सुगरण नावाचा पक्षी आहे. तुम्ही आम्ही सगळेजण संसारामध्ये राहतो, सगळेजण संसारामध्ये व्यथित आहेत, पण संसारामध्ये दुःखीत आहे सगळेजण. पण सुगरण नावाच्या पक्षानं संसार कसा करावा हे शिकवलं. कसं घर बांधावं, कसं जगावं, कशी काटकसर करावी ह्या सुगरण नावाच्या पक्षीने सांगितलंय. आपली वेळ संपत आली मायबाप. दोन पक्षी सांगू का? सांगू का बाबा? हा कारण मला बी झुकता माप द्यायची सवय. हा जेवढे तेवढे सांगू ना त्या. नाही सांगलं तर मग दिवस नाही पुरायचा. मग तुम्ही कटाळता. विठाला विठाला ढला 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 भला विठ्ठला, कारण कीर्तन करायला उभं राहिलो. आलं लक्षात? नंदू बाबा मग करायचं तो मोघूम नाही करायचं, त्या तयारीनंच करायचं. तुम्ही जर मला म्हणले आता तुला 4 तास बोलायचं तर मी 40 पक्ष आणू शकतो आणि त्या पक्षावर बोलू शकतो. कारण प्रत्येक प्राण्यानं त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये तुम्हा आम्हाला उपदेश केलाय. हा बघा महाभारतात काही पक्षी आहेत, काही रामायणामध्ये जटायू नावाचा पक्षी आहे, त्यानं तुम्हाला उपदेश केलाय. कावळा नावाचा पक्षी आहे, त्यानं तुम्हाला उपदेश केलाय. अहो चांगलं जगावं किंवा वाईटही जगावं. कावळा नावाचा पक्षी वाईट कसं जगावं हे शिकवतो. जटायू नावाचा पक्षी चांगलं कसं जगावं हे शिकवतो. हा दुसऱ्यांच्या कुठेतरी एक संतोलन बिघडू नये. रावण त्या ठिकाणी येतो आणि दुसऱ्याच्या पत्नीवरती त्या ठिकाणी नजर ठेवतो, पण त्या पत्नीवरती नजर ठेवू नये म्हणून जटायू आडवा येतो आणि त्या ठिकाणी ती अधोगतीला जाणारी गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतो. मग त्या ठिकाणी प्रत्येकाने सहकार्य केलं पाहिजे, प्रत्येकाने या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. हे कोण शिकवतं? तर जटायू नावाचा पक्षी शिकवतो. विठाला विठाला ढला ढला ढला. मी सुगरण सांगत होतो, सुगरण सांगत होतो. सुगरणीने तुम्हाला संसार कसा करावा हे शिकवले. मी अजून एक पक्षी सांगाल, तो पक्षी तुम्हाला परमार्थ कसा करावा हे शिकवतो. ही सुगरण नावाचं पक्षी बघा अतिशय सुंदर घरट करते. कसं घरट करते? तिच्या घरटेचं बरं का पराव, अय पराव आलं लक्षात? याचं घरट बाकी सुंदर आहे. सुगरण नावाचा पक्षी ते घरट बनवते. हे बघा आपल्या त्या घरटामध्ये जी आपण अंडे देणार आहेत, जी पिल्लं करणार आहेत, त्या पिल्लावरती कोणी घात करू नये, सरपटणारा प्राणी येऊ नये, त्याला दंश करू नये, ते अंडे खराब करू नये, ते पिल्ला माझ्या पिल्लाला मारू नये. म्हणून ती सुगरण नावाची पक्षी त्या ठिकाणी विहिरीमध्ये एक बारीक ज्या फाटीवरती एवढी बारीक फाटी पाहते, एवढी बारीक फाटी पाहते, त्याच्यावर कोणी जरी गेलं की त्या ठिकाणी फाटी वाकून तो प्राणी
विहिरीमध्ये पडावा अशा एक त्या नाजूक फांदीवरती ती घरटं बांधते. एवढं करून सुद्धा बघा तिची विचारश्रेणी बघा, त्या ठिकाणी एवढं करून सुद्धा घरटं तयार करते. अतिशय सुंदर विणकाम करते. नवीन नवीन गवत आणते, असं काय वाळलेलं आणत नाही ती. हा, नवीन सुंदर असं हिरवगार गवत आणते, ताजं आणि लुसलुसीत, आणि अशी विणते तुम्ही आम्ही विणूच शकत नाही बाबा. इतकं सुंदर असं त्या ठिकाणी घरटं विणते. आता घरटं विणल्यानंतर दरवाजा कुठं करावा तुम्हा आम्हाला वास्तुशास्त्रानं सांगितलं. दरवाजा कसा करावा हे त्या पक्षाकडून शिका. हा? विठाला विठाला विठाला. सरपटणारा प्राणी त्या फांटीने एखाद दिवस खाली उतरला, आणि खाल्या उतरल्यानंतर त्या घरट्यामध्ये शिरू नये म्हणून ती हातभर लांब त्या घरट्याचा दरवाजा करते. आता जर प्राणी खाली उतरला तर उतरल्यानंतर तो असं बोलून राहू शकत नाही, तो डायरेक्ट खाली पडू शकतो. म्हणून त्या ठिकाणी अतिशय सुंदर तिने घरटं केलं बघा. त्या ठिकाणी संसार असा असावा, इतकं सुंदर नियोजन असावं. याच्या पुढे जाऊन सांगू का, आग घ्या तुम्ही, पाहिला का आग घ्या आपल्या घरात बघा, लख 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 त्या ठिकाणी सगळे बल्बच बल्ब असतात की नाही. पण माझ्या हिला तरी वीज लागते, हिला लाईट जळायली. संसार चिकाटीने करावा ना माणसानं. मग सुगरणीने चिकाटीने संसार केलाय, तो तुम्हाला मला सांगायचं. आपण नुसते गवगव बल्ब लावतो, पण तुम्ही आग्या पाहिलाय त्या सुगरणीनं त्या घरट्यामध्ये तो आग्या सापरून आणायचा. असा तो मच 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 करतो संध्याकाळी, तो आग्या सापरून आणायचा आहे. आणि आणल्यानंतर आणले महाराज, एका साईडला तिचे पिल्ल आहेत आणि दुसऱ्या साईडला तो अशा छोट्याशा मातीच्या गोळ्यामध्ये त्या आगेला खोसती चिटकवते आतमध्ये, आणि पाठीमागून तो उजाड मारतो सुंदर असा काजवा. आणि मग ते संध्याकाळी त्या घरट्यामध्ये तिच्या पिल्ल्याला उजाड म्हणून तो आग्याचा वापर करते. किती सुंदर नियोजन असेल तिच्यावर. एवढा सुंदर तर आपला संसार पण नाहीये. मग संसार कसा करावा हे त्या कुणी सांगितलंय. अरे काय 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 कविता आहे ती. अरे संसार हा, सगळ्यांना पाठ आहे कविता. अतिशय सुंदर आहे की नाही. आणि मग तसा संसार असायला पाहिजे. संसार त्या पक्षीला शिकवलाय. दुसरा एक पक्षी सांगून जातो आणि माझी सेवा संपवतो. आज पक्षीच सांगायची माय बाप. कारण या जगात कसं जगावं हे जर तुम्हाला आम्हाला जर प्राणी सांगत असतील, या जगामध्ये कसं वागावं हे जर तुम्हाला आम्हाला जर पक्षी सांगत असतील, तर ठीक त्या ठिकाणी जीवनामध्ये आपला धिक्कार आहे त्या जीवनाचा, की आपण माणूस रूपी जन्माला आलो आणि त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाला जातोय. खाऊ नये ते खातोय, पिऊ नये ते पितोय. अहो सख्या भावाचा भाऊ वैरी होतोय, याच्यापेक्षा पुढची लाजरवाणी बात कुठली आहे माय बाप. एका टिसभर बांधासाठी, काही शुल्लक पैशासाठी, काही धनासाठी या ठिकाणी काही संग येणार नाही. किती कमवा, काही करा, शेवटी सगळं इथंच सोडून जायचंय लक्षात. आणि मग टिसभर, अहो माझ्या आजोबाच्या काळात मला माहिती आहे, मी शेतकरी माणूस आहे, माझ्या आजोबाच्या काळात बांधावरून बैलगाड्या जायचे नंतर बाबा, मोठे मोठे ट्रॅक्टर जायचे. आता माणसाला चालता येणार. हा, अशी अवस्था त्या बांधाची झाली. मग मला सांगा, आपल्याला बांधासोबत नेणार आहेत का? आपण घरासोबत नेणार आहेत का? आपण वावरासोबत नेणार आहेत का? आपण काही सोबत नेणार नाही बाप. आपण फक्त एकाच सोबत नेणार आहे, आणि ते म्हणजे सत्कार्य. म्हणून जगाशी चांगलं वागावं, चांगलं बोलावं, चांगलं त्या ठिकाणी ऐकावं, चांगलं खावं, आणि ते पक्षानं सांगावं, ते पक्षानं शिकवावं. इतके आपण खाली एवढी आपली पात्रता ढसळलेली आहे का? माझ्या नाथबाबांनी मग आपण नको ऐकत नाहीत म्हणून त्या पक्ष्यांचं उदाहरण दिलंय. एक पक्षी सांगतो आणि माझी सेवा संपवतो. हा बघा, हा पखवाज आहे. नंदू महाराज, कृष्ण महाराज, हा पखवाज आहे. आणि हा पखवाज याला मृदंग असं नाव आहे. पखवाज पण आहे, पण मृदंग असं नाव आहे. पख आपण मृदंग म्हणतो, पण त्याला पखवाज म्हणतात. पख अधिक वाज. हा, पख अधिक व्याकरणाच्या भाषेत त्याचा जर विचार करून गेलो तर पख अधिक वाज म्हणजे पख वाज, पंखासारखा त्याचा आवाज येतो. त्याचं नाव काय आहे? पखवाज. बघा, सकाळी सकाळी पक्षी ज्यावेळेस एखाद्या पाण्यावरती किंवा नदीवरती जातात आणि पाण्यामध्ये डुबकी मारतात. डुबकी मारल्यानंतर ते असे पंख असे फडफड फडफड करतात. कसे करतात? पण त्यांची एक लय आहे बघा नंदू बाबा. ते पक्षी ना ज्यावेळेस पंख फडफडतात त्यावेळेस त्यांची एक लय, जर तुम्ही बारकाईने जर निरीक्षण केलं तर तुम्हाला त्याच्यातून बोल बाहेर पडते दिसतील. पाण्यामध्ये डुबकी मारली आणि एक चिमणी असेल तर ती चिमणी बाहेर येते आणि त्या ठिकाणी पंख फडफड करते. पण कशी? धीरगत. कसं धीरगत? अशी करते नाही. तो झटका बघितला तुम्ही? धीरगत. अशी ती धीरगत असं झटका मारते. आणि त्या पक्षानं
म्हणून त्या ठिकाणी पख अधिक वाज म्हणजे पखवाद पक्षाच्या पंखासारखा त्याचा आवाज येतो. त्याचं नाव काय आहे तर पखवाद. आणि त्या पक्षानं शिकावं, त्या पखवादानं शिकावं, त्या पक्षानं सांगावं काय लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. त्या पक्षाने सांगावं राजा हो, जर पखवा स्वरामध्ये असेल हा, जर विना स्वरामध्ये असेल. आता बघा शास्त्रामध्ये पखवादाचं वर्णन आहे, विण्याचं वर्णन आहे. लावणी मृदंग श्रुती, श्रुती म्हणजे विणा हा, लावणी मृदंग श्रुती टाळ, टाळ विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, मग तेव्हा ते गुळगुळ आवाज ती टाळ लक्षात. पण आता महाराज नंदू बाबा टाळ गुळगुळा वाजत नाही तर ते गुळगुळ गुळगुळ वाजत. इतकी ताकदीत राहिले टाळ करायच्या म्हणजे आपलं सोडून बरं का, कारण आपण इनमिन चौघ पाच जण आहेत पण अतिशय खरंच यांचे उपकार म्हणा थोडे कमी आहेत. 4-5 जणांचे आहेत पण तरी सुद्धा गुळगुळा वाजते टाळ, नाही तर हजारो टाळकरी असते तर आणि टाळ पण अतिशय वातावरण जरी छोटं असेल पण मार्मिक आहे, दर्दी आहेत. बघा माणसं कमी असू द्या पण ते दर्दीवान असू द्या, नाही तर आलं लक्षात. आली आपली सेवा संपत जवळपास फक्त आता 5 मिनिटं राहिलेत. 5 मिनिटात आपल्याला आता या सेवेचा पूर्णविराम घ्यायचा आहे. त्यामुळे आता काय करा तुम्ही सुद्धा विठाला 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 त्यो म्हणत असन बाबानं कव्हाची नामं लावली सारखं ह्यो पक्षी सांगायलाय त्यो पक्षी सांगायलाय, याचे नेमकं पक्षी कवा संपत्ती आहेत. म्हणून त्यांनी आपला जाता जाता केला तसं नाही बरं का. आता ते मशनरी आहेत, कमी जास्त होत असतं. काय चाललं होतं आपलं हा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष हे सगळं जर स्वरामध्ये असेल ना हा, तर मग मात्र शेवू ब्रह्मरस आवडेल, त्याचा आनंद मिळतो आणि मग त्याचा म्हणण्याचा आनंद त्या ठिकाणी घेता येतो. नाहीतर मग पखवाज एकीकडे असाव, गायक एकीकडे असाव आणि महाराज एकीकडे असाव, मग त्या ठिकाणी सगळे जरी पांगून पांगून असतील तर मग कायचा मेळ होईल का. लक्षात एकल्याचा अन्वय खेळ आणि म्हणून मेळ मिळविला. सगळ्यांनी एकत्र जर आले आणि एकत्र येऊन जर हे कार्य केलं तर मग त्याच्या त्या ठिकाणी नाही त्या आनंदाची हा, मग त्या ठिकाणी मग सेवू ब्रह्मरस आवडेल. नाहीतर मग हे जर सगळं बाजूबाजूला असलं कृष्ण महाराज तर मग भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकेना. त्यापेक्षा मग काय करा येईल तैसा बोल रामकृष्ण, जसं येईल तसं गाता येईल तेनेची गावे वाचे हरी हरी म्हणावे. गाता आलं तर गाव नसल येत ना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सुंदर भजन करायचं. पण मग जर आनंद घ्यायचा असेल, ज्याला गाता येत आहे, ज्याला वाजवता येत आहे, ज्याला स्वर कळतो, ज्याला पेटी कळते आणि महाराज हा, मग मात्र या सगळ्याचा ज्यावेळेस आनंद एकरूप होईल त्यावेळेस मात्र शेवू ब्रह्मरस आवडेने मग हा सुख सोहळा स्वर्गी नाही. असा आनंद या जगात मायबाप कुठंच नाही. म्हणून काय करा सगळ्यांनी त्या भगवंताचं भजन करा, सगळ्यांनी त्या ठिकाणी चांगलं वागा, चांगलं जगा. जाता जाता फक्त एवढंच सांगतो मायबाप, या जगामध्ये जर काय सत्य असेल, काय चांगलं असेल, काय वाईट असेल हे प्रत्येकाला कळतं. म्हणून काय करा 2 गोष्टी जीवनामध्ये बाळगा. एक करा, एक म्हणजे गळ्यामध्ये तुळशीची माळ त्या ठिकाणी धारण करा. दुसरी म्हणजे गायीची सेवा करा. हे बघा ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे ना, मनात नंदू बाबा मी एक वाक्य आज सांगून जाईल आवर्जून. काही माणसं म्हणतात की आम्ही कुठेही फिरतो, आमचे मित्र काही वेगळे आहेत, काही वेगळ्या लाईनीचे आहेत, मग आम्ही त्यांच्यासोबत जर गेलो तर आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी त्या वासना निर्माण होतात. पण मी सांगून जाईल मायबाप, काही म्हणतात मन जाणे दे, आलं लक्षात, माणसाचं मन जातं, आलं लक्षात. काही लोक म्हणतात एखादं धरा, पण काही म्हणतात महाराज ज्यांनी एखादं धरली, एखादं सुरू आहे, उपास आहे आणि उपास धरल्यानंतर त्याच्या मनामध्ये जेवणाची अपेक्षा होते, लक्षात, मग धरून काय उपयोग आहे हा. असं ही चुकीची कल्पना आहे मायबाप. अहो मन जाऊ द्या ना, तुम्ही कुठं जायचं तिकडं हा, पण तुमचं शरीर जाऊन नका देऊ, लक्षात. तुमचं मन चाललंय जेव्हा भाकरीकडं, पण हात जाऊन देऊ नका ना, लक्षात. मग किती चुकीची कल्पना आहे लक्षात. मग त्या ठिकाणी गळ्यात जर माळ असेल, माळ जर असेल तर माणूस हॉटेलवरती उभा जर राहायचं म्हणलं
तर चार चौघ बघून उभा राहतो नका बाबा आपण माळकरी माणसं आहेत. हा म्हणजे एक कुठंतरी एक जी आपण ज्याला म्हणतो जी रेष म्हणतो ती रेष माणसाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी बांधल्या जाती. हे बघा जर आपण खात असो माणसं म्हणते येडवाकडं खाल्लं दादा माणसं म्हणते तर आज मी भजनाला येणार नाही. काऊन रे बाबा नाही आज जरा येडवाकडं खाल्लंय. येडवाकडं खातो कशाला तू चांगलं खाय ना. लक्षात माणसानं चांगलं दिलं खायला लक्षात चांगलं खावं चांगलं जगावं. हे बघा वाईट खाल्लं म्हणजे वाईट प्यायची अपेक्षा होते. वाईट पिलं म्हणजे वाईट खायची अपेक्षा होते. मग त्यापेक्षा चांगलं खायचं. चांगलं खाल्लं म्हणजे काय होतं युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषर. जर चांगलं जगलं चांगलं जर अन्न ग्रहण केलं तर त्या ठिकाणी सात्विक अन्न ग्रहण केलं तर सात्विक विचार जन्माला येतील. सात्विक त्या ठिकाणी बुद्धी तयार होईल. मग त्या ठिकाणी माणसाने चांगलं जगलं पाहिजे चांगलं जगलं पाहिजे चांगलं त्या ठिकाणी वागलं पाहिजे. म्हणून गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे. गळ्यात माळ घातली म्हणजे माणसाला बंधन काही येतात. माणूस लाजक काजक व्हायना. आता मला सांगा मला खूप तहान लागली आणि एखाद्या हॉटेल समोर जर मला गाडी उभा करायची हा बाटल बिस्लरी घ्यायची पण मी नाही करू शकत. मी दादासारखे माणसं असतील सोबत किंवा अजून कोणी असेल त्याला म्हणाल का कारण मी धोतर घातलेले हा माझ्या गळ्यात माळ आहे. मी तो एक विचार करू शकतो की नाही बाबा मला तहान लागली निश्चित मी शाकाहारी आहे. आलं लक्षात वेळ प्रसंग आहे पण तरी सुद्धा त्या ठिकाणी बंधनं निर्माण होतात. म्हणून जर बंधनं होत असतील निर्माण तर अवश्य त्या ठिकाणी जर आपण वाईट मार्गाला जर जात नसू वाईट मार्गाला आपला जर बंधन त्या ठिकाणी निर्माण होत असतील तर निश्चित आपण गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे. त्या ठिकाणी पंढरपूरची वारी केली पाहिजे. व्रत एकादशी करीन उपवासी गाहीन अरनिसी मुखी नाम. त्या ठिकाणी त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. या देशावरती प्रेम केलं पाहिजे. लक्षात या देशाच्या सीमेवरती जे जवान त्या ठिकाणी लढत आहेत. आता बघा अनेक देश त्या ठिकाणी घाला करत आहेत. झाली मायबाप सेवा 5 मिनिटांमध्ये सेवा संपवतो. त्या ठिकाणी देशावरती अनेक संकट आहेत म्हणून जे देशाच्या सीमेवरती जे वीर जवान लढत आहेत रात्रंदिवस त्या ठिकाणी डोळ्यामध्ये पाणी घालून त्या ठिकाणी जगत आहेत. आम्ही अतिशय आनंदामध्ये जगत आहोत. तर फक्त त्या देशावरच्या सीमेवरती जे जवान त्या ठिकाणी राबत आहेत त्यांच्यामुळे आपण खऱ्या अर्थाने आपण आनंदाने जगत आहोत. म्हणून त्यांची आठवण करा. त्यांचे जर आई वडील आपल्या अवतीभोवती असतील शेजारी असतील त्यांना सहकार्य करा. त्यांना काही चांगलं असेल वाईट असेल दुःख असेल काही प्रसंग असतील त्यांना सहकार्य करा. का कारण खऱ्या अर्थाने त्यांचे फार मोठे उपकार आपल्या जीवनामध्ये ते उपकार आपण विसरता कामा नये. हा देशाची सेवा करतायत म्हणजे ते तुमच्या आमची सेवा करतायत म्हणून त्यांची आपण सेवा केली पाहिजे. त्यांची आपण आठवण धरली पाहिजे. त्यांच्या मनामध्ये एक श्रद्धा निर्माण ठेवली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या प्रसंगी त्यांची आठवण आपण वेळोवेळी केली पाहिजे. बस एवढंच सांगून जातो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. एक चरण काही शब्द नाथबाबांनी प्रकटीकरण केलेत की पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी. मी पक्षी सांगत होतो पण काही पक्षी सांगितलेत पक्षी अंगणी उतरती. यातला फक्त सिद्धांत एक घेऊन जा की पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. ते कुठल्याही प्रकारचं गुंतून राहत नाहीत ते तिथून निघून जातात. मग तसं तुम्ही आम्ही संसारामध्ये राहिलो तर मग मात्र तुम्हाला कधीच दुःख येणार नाही. तसं त्या ठिकाणी संसारामध्ये असावं म्हणून तैसे असावी संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आता अनेक विषय आहेत. दोरी कोणच्या आहेत लक्षात कुठली दोरी आहे प्रेमाची दोरी आहे भक्तीची दोरी आहे अनेक दोऱ्या आहेत तेही सांगून जाईल. पण आता आपला वेळ संपत आली आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो. नाथबाबा म्हणतात की वस्ती कर वस्ती आला. हा दृष्टांत त्यांना कमी वाटला म्हणून नाथबाबांनी पुन्हा एक दृष्टांत दिला की वस्ती कर वस्ती आला पण प्रातकाळी उठून गेला. एखादा डोंबारी करणारा खेळ करणारा जो गडी असेल त्या ठिकाणी डोंबारी असेल आपल्या गावाला वस्तीला येतो रात्रभर त्या ठिकाणी खेळ करतो त्या ठिकाणी सगळ्यांना मंत्रमुग्ध करतो पण सकाळी मात्र तिथे येऊन राहत नाही. तो तिथून निघून जातो. वस्ती कर वस्ती आला पण प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. नाथबाबा म्हणतात एका जनार्दनी शरण 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 ऐसे असता भय कवन ऐसे असता
कवन ऐज असता भय कवन ऐज असता जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी राम जोवरी जोवरी राम जो राम राम माझे नाथ बाबा त्या ठिकाणी शेवटच्या चरणामध्ये सांगतायत की एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण. जर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये अशी जर सेवा अंगीकारली तर तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं भय राहणार नाही. हा, कुठल्याही प्रकारचं भय नाही, संसारिक भय नाही, परमार्थिक भय नाही, जन्ममरणाच्या व्याधीचं भय, कुठल्याही प्रकारचं भय राहणार नाही. म्हणून तुम्ही काय करा तर तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. झाली मायबाप सेवा. या अभंगाचा शब्दाचा अर्थ असाच असेल असं मी त्या ठिकाणी गृहीत धरत नाही. कारण प्रत्येकाच्या बुद्धीच्या कल्पने प्रत्येक जण या अभंगाचा, कारण संत वाङ्मयच असे की ते गगनापेक्षा मोठे, त्याचा विचार तुम्ही आम्ही करू शकत नाही. एवढं खोल वाङ्मय असेल, एवढा मोठा भंडार आहे की त्याचा आपण विस्तार करू शकत नाही. म्हणून माझ्या बुद्धीला जेवढं पटेल, जेवढं झेपेल, जेवढं रुचेल मी तेवढं तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. बोलता बोलता काही चुकीचं बोललं असेल, काही माझ्या बोलण्यातून काही जर चुकीचे शब्द बाहेर पडले असतील तर काय करा, ते शब्द मला वापस द्या. हे बघा मायबाप, माझ्या झोळीमध्ये ते चुकीचे शब्द घेतो, मला ते परत करा. मी ते शब्द माझ्या ओटीमध्ये घेतो
आणि गेल्यानंतर त्या गल्ले बोरकाच्या रोडला जाऊन ते सोडून देतो. तुम्ही म्हणता आमच्याच गावाला काय सोडतो, बरं थोडंसं पुढं सोडतो बाबा, माथ्यावर सोडतो. कारण का ते सोबत नेऊ मी तरी काय करू लक्षात. म्हणून काही चुकलं असेल, काही बरं वाईट बोललो असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष, माझ्या वाणीचे दोष, म्हणून त्या ठिकाणी ग्रहित धरा. ना तरी बालक बोबडा बोले लक्षात. एक छोटा माणूस आहे, तुमच्यापुढे बोलण्याचा प्रयत्न केलाय, झाली मायबाप सेवा. ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या चरणारविंद, भगवान परमात्म्याच्या चरणारविंद तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला इथंच पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. या सेवेसाठी पुन्हा एकदा मी सांगून जाईल की सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, आमचे नंदू महाराज असतील, अनिल महाराज आहेत, कृष्णा महाराज आहेत, शरद दादा आहेत, ही सर्व भजनी मंडळी आहेत, साऊंड सिस्टमवाले आहेत. या सगळ्यांनी मला या ठिकाणी प्राचारण केलंय, मला बोलवलं माझ्या कीर्तनासाठी. एवढे सर्वजणांनी खूप अशी सुंदर साथ दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांचं पुण्यस्मरण आहे अशा आईसाहेब परमिला आई, गोपीनाथराव केशवराव सुराशे, त्यानंतर त्यांचे चिरंजीव बरोबर ना आतिश, त्यानंतर अर्चना, अश्विनी, प्रियंका, आरवी, अर्निश आणि शेवट काय नाव आहे अजून एक नाव आहे. ही सर्व या कुटुंबातले सदस्य आहेत आणि या सदस्यांनी खऱ्या अर्थानं हा फार मोठा खटाटोक आपल्या आईच्या आत्मेला शांती लाभण्यासाठी हा सुंदर असा खटाटोक केलाय. हे बघा, या मी सांगून गेलो आधी सुद्धा या जगामध्ये सगळ्यात मोठं कोण असेल तर ती आई आहे. स्वामी तिन्ही जगाचा, हो, जगाचा स्वामी जरी असेल पण तो खऱ्या अर्थानं आई विना भिकारी आहे. सबसे बडी हे माँ से बडकर कोई नाही, लेकुराचे हित पाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनकृती. हो, अनेक जण कविता करतात, अनेक जण गाणे म्हणतात, पण तुम्हाला सांगू माय बाप, कितीही करा, कितीही बोला, कमीच आहे. आईचे उपकार कधी फिटणार नाहीत, वडिलाचे उपकार कधी फिटणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांची आठवण सतत राहावी म्हणून हा एक सुंदर असा खटाटोप, त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून त्या भगवंताचं गुणगान करण्याचं त्या ठिकाणी या कुटुंबाने ठरवलं आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा सुंदर असा कीर्तनरूपी सोहळा सादरीकरण केला, त्या ठिकाणी ठेवला हा आणि मला प्राचारण केलं. त्याबद्दल मी या कुटुंबाचे, सगळ्यांचे, ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हा, एक मोठा सोहळा असतो, एक कृपा असते, एक छायाछत्र असतं. आई माझी मायेचा सागर, हा दिला तिने जीवनाला आधार, असे सुंदर काही काव्य आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत. याच्यातून एकच सिद्ध होतं की आईचं छत्र जर डोक्यावरनं त्या ठिकाणी निघून गेलं तर त्याची उणीव मात्र कधीच भरून निघत नाही. म्हणून या कुटुंबाच्या वरचं छत्र त्या ठिकाणी गेल्या वर्षी निघून गेलं, पण असो त्यांची कृपा तरी सुद्धा या कुटुंबावरती सातत्याने राहील. बघत राहतील त्यावरून की माझे लेकरं काय करतायत, माझे पतिदेव काय करतायत, माझे नातरुंड काय करतायत, माझे पितृंड काय करतायत, ते वरून बघत राहतील. आणि हे जे काय कार्य त्या ठिकाणी तुम्ही करताय तर हे कार्य बघून ते निश्चित तुम्हाला आशीर्वाद देतील आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी फार मोठ्या कल्पावरती तुम्ही जाल. यासाठी त्या निश्चित तुमच्या त्या ठिकाणी वरून तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्यावरती कृपा करतील, अशी मी प्रांजळ अशी माझ्या अंतःकरणातून मी भगवंतापुढे प्रार्थना करतो की त्या आईसाहेबांना त्या ठिकाणी सद्गती प्राप्त हो. आणि त्या ठिकाणी हे सर्वजण तुम्ही आम्ही सर्वजण जमलोत त्याबद्दल मी तुमचे देखील अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझी सेवा संपवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली रे रे कुरे देवा कुरे उतरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. हा ना हे विचार झाले